सर्वांना नमस्कार। 2022 शिक्षक भरती आपल्या 10% जागा कपात केल्यात। त्यामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार आपल्या 10% जागा अपात्र गैरहजर या सर्व जागा जर रिक्त असतील तर कोर्टाने सांगितले जागा भरा म्हणून। परंतु शासनाने आपल्या विरुद्ध 26 मे 2026 या दिवशी आपल्या विरुद्ध पत्र काढून किंवा काळपत्र काढून आपला म्हणण्यापेक्षा कोर्टाचा अवमान केलेला आहे। तर आपल्याला ही भरती करून घेण्यासाठी आता शेवटचा पर्याय म्हणजे शिक्षण मंत्र्यांना भेटणं, पाठपुरावा करणं हा आहे। आज मी आणि 2-3 लोक आम्ही शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्या PAला भेटलो, तर ते म्हणले 150 ते 200 जोर लोक आली आणि 3 ते 4 जणांचं शिष्टमंडळ तुमचं 150-200 मार्फत आम्ही भेटू, त्यानंतर तुमचा प्रश्न मार्गी लागू शकतो असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। तर माझा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की सर्वांनी जे महाराष्ट्रातील 2022चे शिक्षक भरती आहेत त्यांना सर्वांना संस्था आल्या होत्या, अशा लोकांनी आणि ज्यांना संस्था आल्या नाही पण मेरिटच्या जवळ आहेत अशा लोकांनी कमीत कमी 150 ते 200 लोकांनी इथे आता 22 जून 2026ला हे चालू व्हायला नाही, अधिवेशन चालू होणार आहे। त्या अधिवेशनासाठी सर्वांनी उपस्थित राहावं। त्या अधिवेशनामध्ये आपला मुद्दा मांडू। 150-200 लोक असतील तर आपला 100% नाही तर 1,00,000% प्रश्न मार्गी लागू शकतो। म्हणून मला एक आव्हान करायचं आहे, याच्यामध्ये जवळपास 2 ते 2.5 लोकांचा फायदा होणार आहे। विशेष म्हणून महिला जर नसतील आंदोलनामध्ये, आंदोलन कमकुवत दुर्बल होत चाललेलं आहे, महिलांची संख्या वाढवा। फक्त 150-200 लोकांचा फायदा होणार नाही, महाराष्ट्रामध्ये 1,500-2,000-3,000 हजार लोकांचा फायदा होऊ शकतो। म्हणून मला एक कळकळीची विनंती आहे, 2-2.5 हजार लोकांचा फायदा होतोय आणि संख्या जर बघितली तर 100-150 येत नाही आहे, म्हणजे हे किती दुर्दैव आहे। म्हणून मला सर्वांना एक आव्हान करायचं आहे, तुम्हाला एक कळकळीची विनंती करायची आहे, 22 जूनला येणाऱ्या 22 जूनला सर्वांनी आझाद मैदानामध्ये या। आपलं काम झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला मी शब्द देतो। कारण काम स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की काम व्हायचं असेल तुम्ही 100-150 लोक या, शिष्टमंडळामार्फत तुम्ही दादा भुसेंना मी भेट घालून देतो आणि आपला सविस्तर मुद्दा आपण मांडू। फक्त संख्येच्या अभावी ही भरती अपयशी होऊन देऊ नका। सर्वांना माझी कळकळी विनंती, याच्यामध्ये 2 ते 2.5 हजार लोकांचा फायदा होणार आहे। धन्यवाद। मुद्दा पण असा आहे की आपण इथं आंदोलन चालू केलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे। 1 जूनपासून आपण इथं बसलो, बरोबर का? तर 1 जूनपासून आज जवळपास 18 तारीख आहे, म्हणजे 18 दिवसापासून आमच्या सगळ्यांनी इथं सहभागी होऊन कोणी मुलं रेल्वे स्टेशनला झोपले, कोणी मुलं तिकडं पाहिजे त्यामध्ये त्यांनी कोणी मित्राच्या घरी गेले, नको त्या ठिकाणी म्हणजे गैरसोय झाली मुलांची, पण त्यांनी इथे येऊन सांगितलं नाही की आम्ही कुठे झोपलो आहे, कुठे राहिलो आहे। त्याचप्रमाणे आणखी पण 18 दिवस पूर्ण केलेत आपण। आता आपला प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे की आपण 22 जूननंतर मोठ्या संख्येने सर म्हणतात तसं 100-150 लोकांच्या किंवा 200-300-500 येऊ द्या ना, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर का? आपण त्यांची सर्व जवळपास सगळ्यांचीच ज्यांची व्यवस्था होऊ शकत नाही त्यांची व्यवस्था इथं नक्की करूया। 1 आठवड्याभर सगळ्यांनी साथ द्या, आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून की तो मुद्दा कसा सॉल्व्ह होईल आणि हे 26 मेचं पत्र रद्द कसं होईल, आपल्या 10% जागा, रिक्तापत्र जागा, माजी सैनिकांच्या जागा कशा भरल्या जातील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून हा मुद्दा सर्वस्वीपणे पूर्णत्वपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करूया। आताच हे म्हणले तसं की आपल्याला शिष्टमंडळाच्या मार्फत भेटण्यासाठी यांनी वेळ दिलेला आहे, पण तिथं त्यांना संख्या दिली पाहिजे, कारण संख्या आली तरच तो मुद्दा जवळपास सॉल्व्ह होईल किंवा तो मुद्दा मार्गी लागेल। माझं सर्वांना कोर कमिटीच्या वतीनं किंवा सर्वसामान्य अभियोगधारकांच्या वतीनं तुम्हाला सांगणं आहे की बाबांनो, इथं आमच्यासाठी नका येऊ, स्वतःसाठी या, स्वतःची नोकरी मिळवण्यासाठी या। बऱ्याच मुलांचे 35च्या घरात वय, त्यांचे लग्न राहिले तर किंवा महिला आहेत त्यांचे पण स्टेबिलिटीचे प्रश्न येतात किंवा नोकरी नाही। आता पण इतकं शिक्षण घेतलं तुम्ही, 5-5, 6-6 वेळेस TET पास झालात, पण त्याचं काहीतरी चीज करायचं असेल तर या आंदोलनात पार्टिसिपेट व्हा। एक खूप मोठी संधी तुम्हाला चालून आली, 22 जूनपासून अधिवेशन चालू होतं आहे। सगळ्यांनी जर याच्यामध्ये सहभागी झालं तर नक्कीच हा प्रश्न सोडवला जाईल अशी मी खात्री देतो तुम्हाला। धन्यवाद।